जवळजवळ 15 कॉल झालेत, तुमचा काही रिप्लाय आला नाही. तुमची PMशी मी बोललो, 2 वेळा माझी चर्चा झाली आणि तुम्ही सरप्राईज दिलं की तुम्ही डायरेक्ट भेटायला झाले. आता माझं एक स्वतःचं मत आहे, तुम्ही ना खरोखर राजीनामा देऊन टाका, प्रेस कॉन्फरन्स बोलवा, तुमचा मान सन्मान होईल. पुढे तुम्हाला निवडून आणायची जबाबदारी आम्ही घेऊ. तुम्ही ते राजीनामा द्या, प्रेस कॉन्फरन्स घ्या, खूप तुमचा मान सन्मान राहील. हा सगळा विषय सोडा. तुम्ही हे योगदान जर दिलं, आम्ही पुढे तुमच्या पाठीशी आहोत. तुमचा कालही रिस्पेक्ट होता, आजही. आणि खोटं वाटेल तुम्हाला, छत्रपतींची शपथ, आम्ही तुमची गाडी शोधत होतो. जसं सदावर्तीची गाडी फोडली ना, मी ठरवलेलं आहे खासदार आणि आमदार यांच्या गाड्या फोडणार आम्ही. कारण आमचा माणूस जर मेला, आमचा जर तो लढवय्या जर मरून गेला ना, काही उपयोग नाही. परत जरांगे पाटील तयार होणार नाही. पण आज 1 कोटी जरांगे पाटील तयार झालाय. तुमच्याबद्दल खूप आदर आहे. तुम्ही खरे जर असाल ना, मी पण शिवसैनिक आहे, बाल शिवसैनिक होतो, पण सगळ्यांना सोडलं. आता फक्त आपली लढाई मराठ्यांसाठी. आपले पोरं 7-8 मुलं मेले, अक्षरशः अंत्ययात्रा 70,000 रुपयासाठी एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. 70,000 रुपये बिस्लेरीचा खर्च आहे आपल्या नेत्यांचा. आणि जर तुम्ही सच्चे असाल तुम्ही सांगा, आणि जर नसेल करायचं, तुम्ही आले, स्वतःहून आले, तुमचा आदर आहे, तुम्ही जाऊ शकता आप्पा. आणि जर तुम्हाला आदर असेल तर तुम्ही राजीनामा द्या, सगळे विषय संपतील. तुम्ही इथे बसा, तुमचं स्वागत आहे. लगेच प्रेस कॉन्फरन्स बोलवा, डिक्लेअर करा की नाशिक जिल्ह्यातला मराठा खासदार याने राजीनामा दिला. बाकी तुमची इच्छा मी खूप